चला मागच्या मॅच मध्ये आपण खेळ पाहिला अमीर भोईरचा सुद्धा ज्यानं 46 धावा, त्यानंतर अर्धशतक ज्यानं पहिलं झळकावलं तो आशिष मुंडे आता आलाय, त्याच्या जोडीला सलामीसाठी धनंजय मोरिया जाबाज. चला 12वा प्लेयर या मोरिया जाबाज. चला या नावं पोचवा आमच्यापर्यंत, सूचना वारंवार कराव्या लागतात. चला या आलेत. चला मॅचला सुरुवात करूया आपण. पहिला गोलंदाज अमीर भुईर, समोर स्ट्राईक वर आशिष मुंडे आणि त्याच्या जोडीला समोर धनंजय भोईर. चला मॅचला सुरुवात. मॅच क्रमांक 18 आणि पहिलं षटक अमीर भोईरचं पाहायला मिळेल. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, मॅचेस लवकर फिनिश करूया आपण. सामना क्रमांक 18 पाहायला मिळेल, म्हणजे अद्याप हा सामना धरून 6 सामने टोटल. या वेळेला फटका पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गॅप मधून चेंडू खेळलाय बॅट्समन आशिष मुंडे. 4 धावा. एक लॉस झालाय आणि मोरिया जाबाज एक जिंकलेत, 2 लॉस आहेत. म्हणजे इथून या मॅचचं चित्र काही वेगळंच असू शकतं. इथून मात्र फटका पाहायला मिळतोय आशिष मुंडेच्या बॅट मधून, इशारा पोहोचेल आणि बॉल 1 टप्प्याने आणखी चौकार, दुसरा चौकार. गोलंदाजी करणारा संघ आपण पाहत आहे ज्यानं 2 सामने जिंकलेत. जर हा सामना त्यांनी जिंकला तर क्वालिफाय होताना पाहायला मिळतील, आणि जर सामना गमावला तर मोरिया सोबत टाय पाहायला मिळेल. म्हणजे मोरिया जाबाज टीमला सुद्धा संधी अगदी कदाचित असेल. म्हणजे जरतरचा खेळ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण आता T20 आपण पाहत आहे. चला चेंडूची द्या, पूर्तता करा, चेंडू द्या. कार्तिक 11 आपण पाहताय 2 सामने जिंकलेत आणि लावण्य फायटर्स 2 जिंकलेत. म्हणजे ती क्वार्टर फायनल नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे त्यातून जो जिंकेल तो जरतरचा खेळ आहे. सध्या जरतरचा खेळ, अगदी डिपेंडिंग क्रिकेट सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण जसं भारत संघ आपण पाहिला डिपेंडिंग होता, जर जिंकला हरला, आज जिंकलो क्वालिफाय झालो, या साऱ्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. आकडे मोड खूप महत्वाचे, आकडे मोड आणि खेळ म्हणजे क्रिकेट. चला मॅच कडे, चला स्पीडअप करा. बॉल आलाय, पुढच्या बॉलवर अमीर, 2 बॉलवर 2 चौकार आले. पुन्हा एकदा तयार. या वेळेला रिव्हर्स स्विच हिट, फटका, इथून आणखी एक चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक आलाय, 3रा चौकार. प्रयत्न करतोय अमीर, परंतु आशिष सुद्धा लाईन आणि लेंथ ओळखतोय, बॉलला प्रॉपर खेळतोय. 3 बॉल मध्ये आलेले 3 चौकार. मागच्या मॅच मध्ये अगदी त्यानं अर्धशतक झळकावलाय पहिलं या स्पर्धेमधील, नंतर विजय बालाजी. परंतु आमिरवर 3 बॉल मध्ये बरसलाय. या वेळेला आणि धावा संख्या टोटल 12. पुढचा बॉल, फटका सुरेख, जागा बनवली आणि इथून मात्र पाहायला मिळतोय फटका या वेळेला एक्झिक्यूट केलाय. स्ट्रोक इथून कन्वर्ट केला जातोय, बॅकवर्ड स्कोर लेगच्या रिजन मध्ये आलाय आशिष मुंडेचा तडाखा, षटकार. चला शेवटचा बॉल या षटकामधील. चला चेंडू मैदानात द्या. 18 बॉल 18 धावा, 5 बॉल मध्ये 18 धावा आल्या. येणाऱ्या पुढच्या बॉलवर जर आशिष मुंडेने षटकार मारला तर मारुती जाधव यांच्याकडून 500 रुपये बक्षिसांची खैरात सुरू आहे. बक्षिस दिली जात आहेत. मग अशी विजय बालाजी असेल,
खूप साऱ्या खेळाडूंसाठी बक्षीस त्यांनी लावली आणि ती सुद्धा दिली सुद्धा. अजिशसाठी या बॉलवर षटकार आला तर मारुती जाधव यांच्याकडून 500 रुपये एटीएम खुला केला जातोय. 5 बॉल मध्ये 18 आलेत. शेवटचा बॉल या षटकामधील सज्ज होत आहेत. आशिष मुंडे यावेळेला बॉल फिरवलाय आणि मग अगदी जोखून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी समोरून गेला असावा आणि हा मात्र डॉट बॉल. षटक संपले. पहिले 6 बॉल संपले. 18 रन्सनं सुरुवात केली. टीम बॅटिंग करताना पाहायला मिळतंय. बॅटिंग करणारा संघ मोर्या जाबाज टीमची धावसंख्या 18. चला सेकंड ओव्हर प्रोग्रेस. चला लगेच सुरू करूया सेकंड ओव्हर. गोलंदाज येत आहेत बॉलिंग मार्कवर. गोलंदाज मानस बोईर गोलंदाज येत आहेत. चला मानस येत आहेत बॉलिंग मार्कवर. मानस समोर बॅट्समन आहे धनंजय. षटक पहिलं संपलं 18 धावेचं. धनंजयने जर 2 षटकार मारले बॅक टू बॅक तर 500 रुपये. या वेळेला पहिला षटकार येईल का? प्रयत्न सुरेख होते अवाक्याच्या बाहेर आणि चेंडू मात्र धनंजयच्या बॅट मधून आलाय. हा षटकार. पुढच्या बॉलवर जर आणखी षटकार आला तर आमच्या मारुतीदादा जाधव यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. धनंजय साडी षटकाराला अगदी पूल केला. पूल सक्सेसफुल झालाय. पुढचा बॉल धावसंख्या आता 24 वर पोहोचली. पुढच्या बॉल साठी चला पुन्हा एकदा तयार. गोलंदाज मानस बोईर. धनंजय साडी धनंजयच्या समोर गोलंदाजी करतोय. चला चला मास सुरू करा. 1 वाजला बघा. 1 वाजलाय. अद्याप हा सामना धरून 6 मॅचेस. 18वी मॅच आहे. 19-20 त्यानंतर सेमीफायनल 2 फायनल मध्ये जर सेम जर असले संघ तर बॉल आउट सुद्धा असेल. या साऱ्या गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. जर तर हे निर्भर आहे. धावसंख्या 24. चला गोलंदाज मानस पुन्हा एकदा तयार. पुढच्या बॉल साठी समोर धनंजय. यावेळेला हा बॉल अगदी प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरलाय हा बॉल आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा आता 2 षटकार जर आले लगातार तर 500 रुपये मारुती जाधव यांच्याकडून दिलं जाईल. धनंजय साठी 1000 रुपये. आता 1000 रुपये. सलग 2 षटकार धनंजयने मारले तर मारुती जाधव यांच्याकडून 1000 रुपये. लॉलीपॉप घ्यायला जाऊ नको. गोलंदाज तयार. मानस धनंजयसाठी यावेळेला लोअर फुलटॉस बॉल रंगळत जातोय क्षेत्ररक्षकाला. डीप मधून आपण पाहताय सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघा. लॉलीपॉप मागात पडतो. धनंजय अगदी मध्ये पोहोचला होता. आशिषचं लक्ष नव्हतं. बॉल संपलेत आता. 3 बॉल 3 चेंडू शिल्लक आहेत. आशिषनं तर 2 लगातार मारले तर 500 रुपये. 1000 रुपये मारुती जाधव यांच्याकडून. बक्षीस सलग सुरू आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000. या वेळेला पहिला तर षटकार आलाय. सरळ बॅटनं समोर खेळलाय. येतोय षटकार. आणखी एक जर आला लगेच पुढच्या बॉलवर 1000 रुपयाचं पारितोषिक मारुती जाधव यांच्याकडून. अमीर आता येतोय. थोडासा कान मंत्र दिला जातोय कारण धावा आता वाढत चाललेत. रात्रीचं क्रिकेट वाजले 1 वाजून 5 मिनिटं आणि बघा धावा सुद्धा जमतायत. काल सुद्धा आपण खूप साऱ्या धावा पाहिल्या. आज सुद्धा आपण पाहताय आणि बऱ्याच टीमचं
निर्भळ याच्या त्याच्यावर पाहायला मिळेल. हा संघ जिंकला तर हा संघ आत. या वेळेला एज लागली परंतु सोडला जेल. संधी होती, झेल मात्र सुटला. या बॉलवर मात्र गोलंदाजाला संधी मिळाली, टीमला होती संधी, इथून झेल सुटला आणि आता बॉल राहिलाय शिल्लक. अंतिम बॉल, डॉट बॉल आलाय, शेवटचा अंतिम बॉल. टीमची धावसंख्या आहे 31, 31 धावसंख्या. शेवटचा बॉल आहे. या बॉल नंतर बरंचसं विश्लेषण आमचे सचिन सर नक्कीच करतील, जरतरच्या गोष्टी सांगतील. आणि या वेळेला हा फटका आपण पाहत आहे, चेंडू बराच उंच उडालाय हवेमध्ये, खूप उंच. गुरुत्वाकर्षण आपण पाहिलं असेल, अगदी शिकलो जितका वरती तितक्याच वेगानं, त्याच्या जास्तीत जास्त वेगानं चेंडू खाली येतो आणि तेच पाहायला मिळालं. हा बॉल इथून आपण पाहताय, अगदी या बॉलवर मात्र धावसंख्या आली 2. टार्गेट या मॅच मध्ये किती असेल, किती ठेवलं जाईल? 2 षटकं संपली, धावसंख्या 33. पहिल्या षटकातील 18 धावा, या षटकातील 15 धावा, 33 झाल्यात. शेखर सर बरोबर म्हणाला, तर चांगली धावसंख्या झाली. जर तरचा प्रश्न मला तर वाटतं एवढं काही कठीण नाहीये, सोपं समीकरण आहे बघा. ब गटामध्ये सोपं सरळ सोपी मॅच आहे, आपल्या समोर सुरू असलेली मॅच. सर्वांनी उशीर आलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा लक्ष असू द्या. हार्दिक चॅलेंजर्स आणि मोरिया जाबाज ह्या दोन संघांमध्ये जर हार्दिक चॅलेंजर जिंकला तर ते क्वालिफाय होणारच आहेत, आणि मोरिया जाबाज जिंकला तर त्यांचे हार्दिक चॅलेंजर बरोबर टाय होईल. म्हणजे जर तरचा प्रश्न ब गटामध्ये नाहीये. हा सामना संपल्याबरोबर चित्र स्पष्ट होईल. आणि अ गटामध्ये तर डायरेक्ट क्वार्टर फायनल सारखा सामना आहे. कार्तिक 11 आणि लावण्या फायटर 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत, आणि श्री गुरुदत्त 11ने 3 मॅचेस जिंकलेले आहेत, ते क्वालिफाय झालेत. अर्थात कार्तिक 11 आणि लावण्या फायटर यांमध्ये एक प्रकारची क्वार्टर फायनलच होईल, पण लगेच चित्र स्पष्ट होईल. टोटल 3 सामने शिल्लक आहेत आणि एक सामना आपल्या समोर आहे. दुसरं षटक चालू आहे, 33 धावा झाल्यात, जास्तीत जास्त धावा करायला पाहिजेत. नक्कीच आपल्याला सर्व चित्र स्पष्टच पाहिजे, कारण चित्र जेवढा स्पष्ट होईल ना तेवढा मॅच अगदी वेगानं पुढे जातील. चला इथून हा बॉल आपण पाहिला. चला दोन्ही बॅट्समन साठी बघा, बॅक टू बॅक 2 षटकार जर मारले तर 1000 रुपये आमच्या या वेळेला फटका सुरेखा, चेंडूला उडवलं जात आहे सीमा रेषेच्या बाहेर, आणि या बॉलवर 6 धावा. बघा पुढच्या येणाऱ्या अगदी हा षटकार सोडून नंतर जर 2 षटकार आले सलग तर मग गोरखदादा धुमाल अगदी समर्थक आपण पाहताय आमच्या मारुतीजी जाधव, आणि त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. हा षटकार सोडून पुढचे 2 षटकार त्यासाठी 1000 रुपये आमच्या गोरखदादा धुमाल समर्थक आपण पाहताय, आणि त्यांच्या मारुती दादा जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपये. षटकारानं धावसंख्या जोडली टोटल 39, 39 रन्स पाहायला मिळेल. जोरदार बॅटिंग सुरू आहे मैदानात, फटकेबाजी सुरू आहे आणि ती संधी दोन्ही बॅट्समनला ते पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 2 षटकार. 4 ओव्हर कंप्लीट होईपर्यंत हे बक्षीस तुमच्यासाठी असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू संपलेत. आता या षटकामधील 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे टोटल 39. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज नागेशचा बॉल, शॉर्ट पिच बॉल. चेंडू बॅटवर घेऊ शकला नाही. बघा 2 बॉल सेम होते आणि दोन्ही बॉलला उत्तर देणं गरजेचं होतं, उत्तर देता आलं नाही, आणि त्यानंतर मात्र बॅट्समन धनंजय बीट झालाय, डॉट बॉल. बिल्कुल नागेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, हमारे पास वाले छोर से लंबे लंबे डग भरते हुए गेंदबाजी कर रहे हैं. 4 गेंदों में केवल 6 रन दिए हैं शेखर जी. अच्छी नफीतुली गेंदबाजी. अगली गेंद यहाँ पर बाहरी किनारा जरूर लगा था, ऊपरी किनारा मैं तो कहूंगा. गेंद गई है लॉन्ग लेग क्षेत्र में, तब तक 2 रन दौड़कर पूरे किए गए. 2 रन के साथ टीम का कुल स्कोर बढ़कर हुआ. अरे यार, मुझे लगा मैं लिखने ही जा रहा था 2 रन, लेकिन अब 3 लिखने पड़ेंगे. शेखर सर, नाही पण बॅकअपला येणं महत्वाचं आहे. मी म्हणेन बॅकअपला येणं महत्वाचं होतं, ते झालं नाही.
चेंडू कसाही येऊ दे, मी म्हणेन ओव्हरथ्रो होऊ दे, परंतु इतके क्षेत्ररक्षक आहेत ते येणं प्रत्येकानं गरजेचं होतं, ते झालं नाहीये. तुम्ही 11 खेळाडू खेळता टीममध्ये, तर प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे. चला इथून या बॉलवर मिळाल्या धावा, 3 धावा. टीमची धावसंख्या आहे किती धावा आहेत? चेंडू आता एक बाकी आहे, शेवटचा बॉल आहे. धावसंख्या आहे 42. पुढचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल यावेळेला शॉट फाईन लेग इनफिल्डला क्लिअर करतोय. आउटफिल्ड फास्ट आणि चेंडू निघाला वेगानं. आणखी एक चौकार. 4 धावा. 4 धावेनं टीमची धावसंख्या 46. 18 बॉलचा खेळ संपलाय. 3 षटकं कंप्लीट झाली आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. धावसंख्या 46. 46 रन्स. चला शेवटचं अंतिम षटक आता हाताळण्यासाठी तयार व्हायचं आहे. शेवटचं अंतिम षटक घेऊन कोण येईल? गोलंदाजी करणारा संघ हार्दिक चॅलेंजर्स टीम कडून हे सुद्धा पाहावं लागेल. कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. गोलंदाजी इथून तो कमी धावसंख्येची करेल का, हे सुद्धा पाहणं गरजेचं बनत आहे. हार्दिक चॅलेंजर्सचा चौथा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. सार्थक आलाय. चला या षटकामध्ये सुद्धा पारितोषिक कंटिन्यू असेल. शेवटचं षटक आहे. दोन्ही बॅट्समन साठी आपण पाहताय धनंजय आशिष आणि मग 1000 रुपयाचं पारितोषिक येईल. या वेळेला फटका आपण पाहताय. चेंडू सेफ लँडिंग पाहायला मिळालं. एक सिंगल. 2 बॉलमध्ये 2 षटकार बॅक टू बॅक. आमची गोरखदादा धुमाल अगदी समर्थक आपण पाहताय आणि मग त्यांच्या मारुती जाधव यांच्या माध्यमातून दिलं जाईल तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारांसाठी सलग. चला बॅटिंग करताना पुन्हा एकदा आशिष यादव समोर आहे गोलंदाज. हा बॉल इथून मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. बाहेर फेकलाय बॉल. अवांतर फेकलाय. अवांतरची धाव इथून जोडली 1 आणि टीमची धावसंख्या आहे ती टोटल स्कोर कार्डवर 48. 48 धावसंख्या. 48 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. या वेळेला स्विच हिट. फटका सुरेख आहे. प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि चेंडू मात्र या वेळेला चौकारासाठी 4 रन्स. चेंडू आता शिल्लक राहतील या षटकामधील पाहायला मिळतील तुम्हाला. 4 बॉल 52 रन स्कोर कार्डवर लागतायत. 52 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 4 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक राहिलाय. धावसंख्या 52. 52 ऑन बोर्ड. या वेळेला फटका सुरेख आहे. फटका सुरेख लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय. आशिषच्या बॅट मधून आलाय. हवाई सफरसाठी षटकार. धावसंख्या 6 न आता 58 रन्स. 58 रन्स. आणखी एक षटकार आला तर इथून मात्र आता गोरक्षेठ धुमाल यांचे समर्थक आपण पाहता मारुती जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार आलाय. पुढचा बॉल असेल. पुढच्या बॉलवर उडवलाय. उडवतोय. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना येतोय हा अवकाशाला गवास निघालणारा बिग षटकार. आणखी जर आला तर 500 रुपये ऍड होतील. तिसरा षटकार जर आला तर 500 रुपये ऍड होतील. 2 षटकार आले. धावसंख्या आहे टोटल 64 धावा. 64. चेंडू आता शिल्लक आहे. तब्बल 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. चला चेंडू द्या. चेंडूची पूर्तता करा. 13 चेंडू आणि 46 या धावसंख्येवर खेळतोय आशिषला आपण पाहताय. आणखी एक अर्धशतक धावपलकावर लागेल का या स्पर्धेमध्ये? पहिलं तर लगावलंय त्यानं. 51 रन्स. आता मात्र 46 या मॅच मध्ये अद्यापर्यंत. पुढच्या बॉल साठी तयार. समोर राहा. चला आशिष जास्त वेळ घेऊ नका. चेंडू आता बाकी आहे 2 बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. आणखी एक षटकार आला तर 500 रुपये ऍड होतील. धावसंख्या आहे ती 64.
64. आणि या बॉल इथून मात्र बॅटची एज स्पर्श झालाय बॅटला. आणि आता मात्र अंतिम शेवटचा बॉल आहे. अंतिम शेवटच्या बॉलवर काय घडतंय? 50 धावा वैयक्तिक कंप्लीट होतील. टीमच्या धावा किती जोडल्या जातील? टार्गेट कितीचा असेल? टीम आपण पाहताय हार्दिक चॅलेंजर्स टीम समोर हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. बॉलिंग मार्कवर तयार. या वेळेला आपण पाहताय अगदी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. सेकंडचा कॉल. आणि सेकंड रनच्या प्रयत्नात धनंजय बाद. सलामीची जोडी त्यामधील शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट. एक मिळाली. धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 65 धावा. 65. टार्गेट आहे 24 बॉल 66. चला लगेच मोरिया जाबाज. चला फिल्डिंग साठी उतरा लगेच मोरिया जाबाज. चला वेळ घेऊ नका जास्त मोरिया जाबाज टीम. चला या आपण. 24 बॉल आणि 66 टार्गेट. चला सलामीसाठी सुद्धा उतरायचंय लगेच आपण. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करूया. मॅच क्रमांक 19 आणि लावण्य फायटर्स आणि कार्तिक 11. चला कार्तिक 11 आणि लावण्य फायटर्स दोन्ही टीम आपण सज्ज व्हा. चला मी आकाश, कार्तिक 11 आणि लावण्य फायटर्स असे दोन संघ पाहायला मिळतील. आपण टॉस करणार आहोत. होणाऱ्या पुढच्या मॅचचा मॅच क्रमांक 19 टॉस करतोय. चला कार्तिक 11 टीम कर्णधार या लगेच. लावण्य टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. मॅच क्रमांक 19 आणि त्या मॅचचा टॉस आपण करतोय. अतुल दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 19 लीग स्टेज मधील 19 क्रमांकाची मॅच. आता टार्गेट ठेवलंय तब्बल 24 बॉल 66. चला टॉस बॉक्स मध्ये टॉस केलाय. टॉस जिंकलाय. चला लावण्य फायटरची बॅटिंग आणि कार्तिक 11 टीम फिल्डिंग घेतोय. पेंडिंग आहे. ओके. चला कार्तिक 11 टीमनं टॉस जिंकलाय. चला सलामीची जोडी उतरली मैदानामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या टीम मोरिया जाबाज. चला धनंजय. टार्गेट आहे 66. सलामीची जोडी अमीर भुईर आणि त्याच्या जोडीला अमीर आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टार्गेट आहे 66 66 रन्स. पाणी. चला पाणी द्या मैदानात. चला फिल्डिंग लावून घ्या. चला आशिष धनंजय फिल्डिंग लावा. चला 24 बॉल आणि 66 धावेचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. सलामीची जोडी अमीर आलाय. अमीरनं मागच्या मॅच मध्ये केलेला जबरदस्त खेळ. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो तसा खेळ करेल का? त्याच्या बॅटमध्ये धावा बरसतील का? हे सारं चित्र असेल. आणि समोर मात्र आपण पाहताय विशालला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला विशाल आहे. तर बॉलिंग मार्कवर धनंजय सज्ज होतोय. बॉल 24. 4 षटकांमध्ये करायचे तब्बल धावसंख्या 66.
चला चेंडू आता शिल्लक असते 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे तब्बल इथून 66 धावा. चला मॅचला सुरुवात करूया आपण. बॉलिंग मार्कवर धनंजय येतोय आणि पंचांचा इस्ता ग्रीन सिग्नल स्ट्राईक एंडवर अमीर भोईर. मॅचला सुरुवात करूया आपण. टार्गेट 66 पहिला बॉल पॉवर प्ले आणि त्यामध्ये पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होतोय. पंचाच्या डाव्या बाजूने इथून DPL डेरवली प्रीमियर लीग 2026 डे नाईट फॉर्मॅट मधील स्पर्धा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल साठी आपण पाहताय बीट करून जातोय पहिला बॉल. बघा पारितोषिक येत आहे अगदी अमीर भोईर आणि गोलंदाजसाठी. अमीरने जर 2 षटकार मारले तर 500 रुपये आणि धनंजयने जर बॅक टू बॅक 2 विकेट घेतला तर 500. मारुती जाधव यांच्याकडून येतं हे पारितोषिक 500 रुपयाचं. 2 विकेट लगातार किंवा 2 षटकार 500 रुपये मारुती जाधव यांच्याकडून. चला पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. चांगला बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी झाला नाही. चांगला बॉल टाकला धनंजयनं. बीट केलं जात आहे. चला फिल्डिंग लावा जवळ येऊ नका. चला वेळ जितका वाचवता येईल तेवढं आपण वाचूया. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3 2 बॉल डॉट आलेत. तिसरा बॉल बॅटवर घेतलाय. फटका फसला. महत्वाचा विकेट इथून बाद केला जातोय. अमीर भोईसाठी जाळं रचलं होतं आणि त्याला त्या जाळ्यामध्ये अडकवलाय आणि बॅट्समन इथून परतलाय. फलंदाज बाद. 3 बॉल त्यामध्ये एक सफलता एकही धाव नाहीये. आता बॉल राहिले 21 आणि 66 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या आशिष. एक विकेट आली. आणखी एक जर विकेट या बॉलवर घेतली पुढच्या धनंजयला 500 रुपये मारुती जाधव यांच्याकडून दिलं जाईल. अगदी आजच्या पूर्ण दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते आमचे जेडी सर. त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं स्वागत करूया पुन्हा एकदा. 3 बॉल इथून संपलेत आणि 3 बॉल मध्ये एक सफलता मिळवली. धाव नाही अद्यापर्यंत. पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार. चौथ्या बॉल साठी धनंजय तयार होते. नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये ज्याचं नाव आहे रुपेश शेंडेला आपण पाहताय. रुपेश साठी हा बॉल अंगाला अडतो. शरीराचा वेध घेतो या वेळेला आणि हा बॉल मात्र इथून डॉट टाकलाय. निर्धाव चेंडू टाकतोय. चौथा बॉल धनंजय हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय धनंजय. या मॅच मध्ये चांगला खेळ सुद्धा झाला. बॅटिंग सुद्धा केली. त्याच्याबरोबर आता गोलंदाजी करतोय. लीड करताना फ्रंटची गोलंदाजी आणि 4 बॉल त्यानं सुरेख टाकलेत या मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. संपर्क होत नाहीये. चेंडूचा टास्क जर आपण पाहिला तर चांगला आहे. टप्पा चांगला, लाईन चांगली, लेन चांगली आणि त्यानंतर बीट केलं जात आहे बॅट्समन रुपेशला. पुढचा षटक अगदी पुढचा बॉल आणि या पुढच्या बॉलवर जर डॉट आला तर मेडन होईल का? मेडन षटक पाहायला मिळेल का? अगदी कव्हरच्या वरतून खेळतायत. गोरख धुमाल पोहोचले बघा. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी आपण जर विचार केला 30 यार्डच्या आतमध्ये होते. वेगानं निघाले. बॉलला अगदी अडवलंय आणि या बॉलवर मात्र 2 धावा वाचवल्या. 2 धावा खर्च झाल्या. षटक पहिलं संपलंय आणि धावसंख्या 2. येणारे 18 बॉल आणि त्यामध्ये 64 धावा. 18 मध्ये 64. 18 चेंडू आणि आता 64 रनची आता गरज आहे या मॅच मध्ये. धनंजयचं सुरेख षटक राहिलं. 2 धावेचं निर्णायक. आता मात्र या पुढच्या मॅच मध्ये अगदी 2 संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतील तुम्हाला. एका बाजूला लावण्य फायटर्स, दुसऱ्या बाजूला कार्तिक 11. अशी बिग फाईट लढत पाहायला मिळेल. परंतु 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 64 धावा. गोलंदाज येतोय अमन हातमोडे. अमनला आपण पाहताय.
अमनला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. चला फिल्डिंग लावा. षटक 2 पहिला बॉल अमन याचा. विशाल साठी चांगला बॉल. विशाल साठी बॉल फेकतोय. चांगला बॉल टाकलाय आणि लेंथ आणि लाईन चांगली होती आणि या बॉलवर मात्र डॉट. आता बॉल शिल्लक राहिले तब्बल 17 बॉल 64. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढतोय धनंजय आहे डीप मध्ये. चेंडूला अडवतोय बघा. थोडसा चाचपडत होता परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूवर कब्जा केला त्यानं आणि त्यानंतर हा बॉल मात्र अडवलाय. टीमची धावसंख्या आता 3 या अंकावर. करायचे आता 63 बॉल राहिले. 16 बॉल आणि 63 धावा. 16 बॉल 63 रन्स आता करायचे आहेत. यावेळेला बॉल बाहेर निघालाय. पंच वळतायत. खरा बॉल इथून सांगतायत. एक्स्ट्रा धाव वाईडची जोडली गेली. धावसंख्या 4 62 आता. 16 बॉल मध्ये 62. या वेळेला यष्टांचा वेध घेतोय क्लेन बोल्ट रुपेश शेंडे. इथून मात्र बाद होतील. रुपेश बाद. तिसरा बॉल इथून विकेट घेतोय. तिसऱ्या बॉलवर सफलता मिळाली. आता बॉल राहिले 15 आणि 15 बॉल मध्ये करायचे आहेत 62. चला मैदानाच्या आतमध्ये येतोय. मितेश दरे. मितेश दरे 2 षटकार जर मितेशनं मारले तर अतुलदादा भुईर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. रक्कम 5,000. मितेशला संधी दिली आहे बघा. आता मितेश काय करणार आहे. मगाशी मितेश या कॉम्बॉक्स मधून बरंच काही बोलला आणि आता मात्र तो मैदानावर आहे आणि आता काय करेल तो. मितेश पहिला बॉल बघा वाईड घेतलाय त्यानं. वाईडची धाव इथून एक्स्ट्रा खर्च झाली. वाईड आलाय. वाईड टाकलाय. आता मात्र पुढचा बॉल फटका बघा. चांगला खेळतोय. ऑन साइडला खेळलाय धनंजय. एक धाव तर कंप्लीट करतोय मितेश आणि एक न मात्र आता टीमची धावसंख्या टोटल 6 या अंकावर. 60 राहिल्या. 14 बॉल आणि 60 ची आवश्यकता. या वेळेला फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. चौकार. एवन केक शॉपचे सर्व डीजे बाला यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार मितेश साठी आहे बघा. चला टार्गेट राहिलं आता 56. 18 मध्ये 56. 12 मध्ये 56. दोन षटकार मितेशनं मारले तर एक षटकाराला 2,000. प्रभुदादा नाईक यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक बघा. एक षटकार जर मारला बघा मितेश साठी किती पारितोषिक आलेत. तिकडे 2 षटकार मारले तर 5,000. इकडे एक षटकाराला 2,000 आणि तिकडे 1,000 सुद्धा आलेत. मितेशवर खूप जीव आहे सर्वांचा. मारेल का मितेश बाट फिरवतोय. संपर्क होत नाहीये. एक जरी मारला तरी 3,000 रुपये मिळतील आणि 2 आले तर तब्बल 8,000. जर गोलंदाजाने विकेट घेतली मितेशची
तर 1000 रुपयाचं पारितोषिक दशरथ धुमाल यांच्याकडून. बघा बक्षिसांची खैरात. चला गोलंदाज आणि गोलंदाज, परंतु झेल मात्र सोडलाय. बघा पुढचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि या 3 बॉलवर या गोलंदाजानं जितके बॉल डॉट येतील ना त्या गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक. डीपी फायटर्स दिनेश पाटील यांच्याकडून. दान्या किती आवरा आहे रे, नुसता बॉल पकडायला धावतोय. दुसऱ्यानं लॉलीपॉप घेऊ दे, तुम्ही घेतलं म्हणून का दुसऱ्यानं नाही खायचं का रे? या वेळेला फटका इथून फसलाय आणि मितेश मात्र बाद झालाय. विकेट केवढा? मिळाली गोलंदाजाला. अमन केवढा, सचिन भाई हुला. बघा नवनाथजी भोसले, सुनीलजी कदम, दिनेश पाटील आणि तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिले जातील. बघा प्रणवला, ज्यानं विकेट घेतलाय त्याच्यासाठी टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. अरे लॉलीपॉप घेऊन ते बॅट्समॅनांची वाट लावली आहे. लॉलीपॉप देऊ नका, बंद करा. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. प्रणव आणि समोर नवीन फलंदाज आलाय. संदीप. संदीप आलाय. संदीप साठी हा बॉल अगदी संदीप नाईकला आपण पाहताय. डॉट बॉल खेळतोय संदीप नाईक. पुढचा बॉल अगदी पाहायला मिळेल तुम्हाला. छोटा पॅक बडा धमाका. या वेळेला हा फटका अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. जमिनीवर घरंगळ चालला डीप मध्ये. फिल्डर येतोय. एक सिंगल विशाल. मिळाली आणि षटक संपलाय. 3 षटक कंप्लीट, 15 रन्स. आता राहिले 6 बॉल आणि 6 मध्ये तब्बल 51 धावा. 6 बॉल 51. चला मॅच लगेच सुरू करूया पुन्हा एकदा. षटक क्रमांक 14 गोलंदाज तयार व्हा. 6-51. विशाल शर्मा जसा गॅरेज व ग्राइंडर चालवतो ना तसं चालव इथं. अगदी आपण पाहता येणाऱ्या 6 तारीख अगदी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हाला अगदी सर्व ठिकाणी पाहायला मिळेल. आणि डेरवली गावामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहानं आनंदानं ती शिवजयंती आपण पाहत असतो. अगदी प्रभूजी नाईक असतील त्यांच्या माध्यमातून. आणि ती सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा 6 तारखेला अगदी पाहायला मिळेल. वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम अगदी त्या शिवजयंतीच्या माध्यमातून. मग एकविरा मातेचं अगदी मंदिर, तिथून लोहगड आणि त्यानंतर डेरवली अशी ज्योत असेल. त्यानंतर शिवज्योत अगदी पाहायला मिळेल. त्यानंतर मग जर आपण पाहिलं तर अगदी दुपारी हल्दी कुंकू हा कार्यक्रम असेल. रात्री 1500 रुपयाचं पारितोषिक इथं जमा होते. बघा 1500 रुपयाचं पारितोषिक जे प्रणवसाठी आणि ते जमा झालंय. काय नाही, पप्पाची कॉपी आहे ही. चला गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. काय फरक नाही, सेम टू सेम ऍक्शन. हा बॉल या वेळेला अंगाला स्पर्श करतोय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बाईचा चौकार, लेग बाईचा चौकार आलाय. आता मात्र बॉल राहिले शिल्लक 5 बॉल. मॅच मध्ये काही घडतंय, मॅच मध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का? काय नाही घडणार, खलास झालाय सगळं काम. गाडाचा होता तेव्हा गाडला सगळा. दीपक दरेल आपण पाहताय बघा. उसके साथ बाप है. तो लॉलीपॉप वर जास्त राग काढतोय. लॉलीपॉप देऊन तो वाट लावली अख्ख्या मॅचिंगची. लॉलीपॉप देऊ नका. आता बॉल राहिले शिल्लक 4 बॉल आहेत. टी टीव्ही पण म्हणते तिकडे मॅच हारली म्हणते.
चला 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये खूप साऱ्या धाव्यांची आवश्यकता असेल. त्यावेळेला हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. आणखी एक अवांतर बॉल फेकलाय, वाईड आलाय. वाईडनं आता मात्र पुन्हा एकदा आता शिल्लक राहिले बॉल. 4 बॉल आणि गोरख दादा कार्बन कॉपी हो तुझी, सेम ऍक्शन आहे बघ. राजला आपण पाहत आहे. गोरख धुमाल यांचे सुपुत्र लेदर क्रिकेट खेळतायत. टेनिस साठी आता लीग साठी पाहायला मिळते. या वेळेला फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. काहीसा कान मंत्र सुद्धा दिला, जो गायडन्स केलं जात आहे. कारण बरीच वर्ष गोरख धुमाल क्रिकेटच्या पटलावर आपण ज्यांना पाहिलंय, डेरवली टेनिस क्रिकेट बरीच वर्ष खेळताना आजही त्यांना आपण पाहत आहे. एक काल गाजवलेला आहे. नक्कीच नक्कीच. कोणचा ग्राउंड खड्ड्यातला. या वेळेला हा बॉल आता मात्र शिल्लक राहिले बॉल. सचिन बाय ओला. 2 बॉल. चला 2 बॉल. नेक्स्ट मॅच साठी तयार राहा कार्तिक 11 आणि लावण्य फायटर्स. चला कार्तिक 11 टॉस जिंकला, डिसिजन वर अंमल करा. आपण पेंडिंग ठेवलं होतं. या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा वाईट फेकतोय. अवांतर बॉल आलाय. चला अवांतर बॉल येतोय. आणखी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नागेश. चला बघायचं आणि निघायचं. चेंडू 2 शिल्लक असतील. हा सुद्धा चांगला बॉल, डॉट बॉल टाकलाय. आता मात्र बॉल असेल अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल. सचिन बाय ओला. 4 दिवस गेले, 4 रात्रीमध्ये डे नाईट. त्यानंतर आज लीग स्पर्धा. एक मी गया अगेन. चला टॉस झालाय.